नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे नवीन दिवस. इट्स अ गुड मॉर्निंग. सो मस्त चहा केला, गवती चहा, बिस्किटं. आजचा डे स्पेशल होता. का माहिती आहे का? आज मी घरात एकटी राहणार होते. घरातले सगळे कामानिमित्त बाहेर जाणार होते आणि हे माझं छोटंसं अंगण किती सुंदर फूल आलं आहे. सकाळी झाली की झाली आपली गडबड चालू. ब्रेकफास्ट करायचा, भाज्या करायच्या, सगळं प्लॅनिंग करायचं. पण मला ह्याच्यातनं एक मदतनीस आहे, सोनाली म्हणून. खूप छान आहे, खूप स्वीट आहे आणि तिच्यामुळे ना माझा स्वयंपाक पटकन होतो. पोळ्या आणि भाकरी ती खूप छान करते. त्याच्यामुळे एक तासाच्या आत सगळा स्वयंपाक पटापट माझा होऊन जातो. थोडासा वेळ स्वतःसाठी काढण्यासाठी ना काही गोष्टी आउटसोर्स कराव्याच लागतात. संध्याकाळच्या थालीपीठाची सुद्धा तयारी मी करून ठेवलेली आहे. म्हटलं आज मी टाईम म्हणजे स्वतःसाठी वेळ द्यायचा. लॅपटॉप तसाही दुरुस्तीला गेला होता, एडिटिंग काही करायचं नव्हतं, शूट करणं झालं होतं. म्हटलं आज शांतपणे योगासनं करूया, प्राणायाम करूया, ओंकार साधना करूया, ज्याच्यामुळे ना तुमची फ्लेक्सिबिलिटी छान राहते, ग्लो चेहऱ्यावर चांगलं राहतं आणि बेसिकली ना स्ट्रेस, एन्झायटी, ताण सगळं निघून जातं. एकट्याच योगा करण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे. त्याच्यानंतर डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि मसूर डाळ सम प्रमाणात मी दळून आणली होती. का तर आजकालचे फेस वॉशेस इतके बकवास वाटतात ना मला, काही त्यांनी फरकच पडत नाही. टॅन जात नाही, स्मूथनेस येत नाही, ब्राईटनेस येत नाही. म्हणून मला हे घरगुती उपाय बेस्ट वाटतात. ह्याचा लॉंग व्हिडिओ मी केलेला आहे, तो मी ह्याच्या शेवटी टाकते. ह्याच्यात मी दही घातलं, हळद घातली मस्तपैकी आणि चेहऱ्याला लावले. मी असे घरगुती उपायांचे व्हिडिओ खूप केलेले आहेत. तुम्ही चॅनलवर व्हिडिओज बघा. 6 वर्षापासून मी यूट्यूबवर आहे, तर असे उपाय भरपूर आहेत आणि ह्याच्याने ना चेहरा एकदम मस्त वाटतं. एकदम मला असं तर वाटलं किती दिवसांनी आपण चेहरा असा छान धुतला, फ्रेश वाटतं आहे, स्मूथनेस आला आहे चेहऱ्यावर, ब्राईटनेस आला आहे, कुठलाही मेकअप नाही आहे, चेहरा एकदम ग्लो करतो आहे. छान मस्त मोठी टिकली लावली आहे. मला तर असं वाटतं की मोठी टिकली लावली ना की डोळे खूप छान दिसतात. आमच्या बारामतीचे रस्ते बघा किती सुंदर आहेत, एकदम मक्खनसारखे रस्ते आहेत आणि स्वच्छता काय विचारूच नका. लॅपटॉप आणायला गेले आणि येता येता म्हटलं आपले लाड करायला पाहिजे. ज्योत्स्नास किचन म्हणून इथे आहे, खूप छान. इथे केक्स, पेस्ट्रीज मिळतात ज्या मला प्रचंड आवडतात, पण प्रमाणात खाव्या लागतात, नाही तर वजन अजून वाढतं. सो मी ह्यातले 2 पेस्ट्रीज घेतल्या आणि लॅपटॉप घेऊन घरी आले. हुश्य झाला बाई, जीव भांड्यात पडला. लॅपटॉपशिवाय आपलं यूट्यूबचं चालणार कसं? एवढे छान छान व्हिडिओज आहेत. बट तर त्याचा आनंदच काहीतरी वेगळा होता. म्हटलं चला आता थकून भागून आलो आहे, छान पेस्ट्री खाऊया. प्रमाणात खायचं. 2च तुकडे घेतले, बाकी रुचाला आणि बाकीच्यांना ठेवले. आणि स्वतःसाठी आजचा दिवस मी स्वतःवर प्रेम केलं, स्वतःच्या आवडीचं खाल्लं, स्वतःची काळजी घेतली. हाच तर खरा आयुष्यातला छोटा छोटा आनंद.